नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आज आपण द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तास देण्यात आलेला आहे। भाग 1 वर आधारित प्रश्न पहा। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. आपली शाळा म्हणजे आपल्या घराबाहेरचे टिंबटिंब असते। उत्तर आहे जग। आपली शाळा म्हणजे आपल्या घराबाहेरचे जग असते। दुसरा प्रश्न, माणूस विचारक्षम असतो तसाच तो टिंबटिंबशीलही असतो। उत्तर आहे क्रिया। माणूस विचारक्षम असतो तसाच तो क्रियाशीलही असतो। तिसरी रिकामी जागा, जठर हे टिंबटिंब सारखे इंद्रिय असते। उत्तर पिशवी। जठर हे पिशवी सारखे इंद्रिय असते। चौथा प्रश्न, देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या टिंबटिंब। उत्तर आहे त्या देशातील लोक। प्रश्न पहिल्यातला ब, योग्य जोड्या लावा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। या ठिकाणी अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे आणि मध्ये पर्याय लिहिण्यासाठी उत्तरे लिहिण्यासाठी जागा सोडण्यात आलेली आहे। 1. अन्न साखळीचा आधार। ड. वनस्पती। 2. भीती। क. भावना। 3. पाण्याचे निर्जंतुकीकरण। अ. जलशुद्धीकरण केंद्रे। 4. औरंगाबाद। ब. शाली। प्रश्न पहिल्यातला क, पुढील विधाने वाचून चूक की बरोबर ते विधानासमोर लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात। चूक। दुसरे, आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो। हे विधान देखील चूक आहे। तिसरा प्रश्न, पोषणामुळे बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होते। हे विधान चूक आहे। चौथे, जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते। हे विधान चूक आहे। या ठिकाणी 4च्या 4 विधाने चुकीचे आहेत। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते? उत्तर, प्रदूषण, स्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार हे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक आहेत। दुसरा प्रश्न, निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते? उत्तर, निसर्गात पाणी द्रव्य, घन व स्नायू अवस्थांमध्ये आढळते। तिसरा प्रश्न, व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते? उत्तर, संतुलित आहार व व्यायाम केल्याने व्यक्तिमत्व संतुलित बनते। चौथा प्रश्न, उत्सर्जन संस्था कोणते कार्य करते? उत्तर, उत्सर्जन संस्था शरीरातील नको असलेला पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करते। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 3 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत। 1. शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा। उत्तर, शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे: पचन संस्था, अन्ननलिका, जठर, मोठे आतडे, स्वादुपिंड, लहान आतडे इत्यादी। दुसरा प्रश्न, रागाचे कोणते दुष्परिणाम होतात? उत्तर, राग वारंवार येत असेल किंवा
अनावर होत असेल तर त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम होतात. आपण रागीट व हट्टी होतो. समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. हे रागाचे दुष्परिणाम होतात. प्रश्न तिसरा. सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनाची बचत कशी होते? उत्तर. प्रत्येकाने वैयक्तिकरित्या वाहनांचा उपयोग केला तर इंधन सर्वांच्याच वाहनांना लागेल, परंतु सार्वजनिक वाहनांचा उपयोग केला तर इंधनांची बचत होते. ब. प्रत्येकी 3 उदाहरणे लिहा. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. वाहतुकीची साधने. सायकल, मोटरसायकल, गाडी, रिक्षा, बस इत्यादी वाहतुकीची साधने आहेत. दुसरे. प्रथिने. विविध फळे, चिक्कू, पेरू, संत्री, मोसंबी, पालेभाज्या, पालक, मेथी इत्यादी प्रथिने आहेत. आता भाग 2 वर आधारित प्रश्नपत्रिका पहा. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 1. नवाश्मयुगाची सुरुवातीला टिंबटिंब घरे बांधली जात होती. उत्तर आहे कुडाची. नवाश्मयुगाची सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती. दुसरा प्रश्न. मानवाने प्रत्यक्षात टिंबटिंब हा धातू प्रथम वापरात आणला. उत्तर आहे तांबे. मानवाने प्रत्यक्षात तांबे हा धातू प्रथम वापरात आणला. तिसरी रिकामी जागा. इजिप्तच्या टिंबटिंब फॅशे असे म्हणतात. उत्तर आहे राजांना. इजिप्तच्या राजांना फॅशे असे म्हणतात. तिसरी रिकामी जागा. लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव. उत्तर आहे होगो. लॅटिन भाषेत होगो या शब्दाचा अर्थ आहे मानव. प्रश्न पहिल्यातलाच ब प्रश्न. पुढील घटना कालानुक्रमे लिहा. 2 गुणांसाठी. या ठिकाणी 4 घटना दिलेल्या आहेत. त्यांचा योग्य क्रम लावून पुन्हा या ठिकाणी योग्य क्रमामध्ये उत्तर लिहायचे आहे. या घटनांमध्ये पहिला क्रम आहे माणूस प्राण्यांनी ओढणारा नांगर वापरू लागला. पहिल्या आपण या ठिकाणी लिहिला. आता दुसरी घटना काय येते या ठिकाणी? माणसाने शेती करण्यास सुरुवात केली. माणसाने शेती करण्यास सुरुवात केली. आता तिसरी घटना येते माणूस व्यापार करू लागला. या ठिकाणी आपण तिसरी घटना लिहिली की माणूस व्यापार करू लागला. आणि चौथी घटना येते माणूस कलाकौशल्याची कामे करू लागला. आणि या ठिकाणी आपण माणूस कलाकौशल्याची कामे करू लागला या त्यांना योग्य क्रम दिला आणि त्या ठिकाणी लिहिला. त्या क्रमानुसार आपण घटना लिहिल्या. प्रश्न दुसरा. पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 3 गुणांसाठी आहेत. 3 एका वाक्यात. 1. बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता? उत्तर. बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरिण, शेळी, मेंढी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. दुसरा प्रश्न. नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर. शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. तिसरा प्रश्न. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या देवतांची पूजा करीत असावे? उत्तर. हडप्पा संस्कृतीतील लोक मातृदेवता आणि पशुपती यांची पूजा करीत असत. प्रश्न तिसरा अ. थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. पहिला प्रश्न. एखादी प्राणीजात मांसाळ्या विण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या कोणत्या? 1. रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे. 2. त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे. 3. त्यांच्यापासून दूध, दुभते इत्यादी पदार्थ मिळवणे. या 3 पायऱ्या आहेत. दुसरा प्रश्न. हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती? उत्तर. हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना आखीव होती.
तेथे एकमेकांना समांतर काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेली चौकोनी जागेत घरे बांधलेली असत. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे होती. अशा प्रकारची नगररचना होती. प्रश्न तिसऱ्यातला ब प्रश्न. पुढील गोलातून वस्तूच्या काळाच्या वर्गवारीचे 3 गट शोधा व ते संबंधित घटकापुढे लिहा. पहा, या ठिकाणी गोल दाखवण्यात आलेला आहे आणि प्रत्येक गोलात योग्य एक काय लिहिलेलं आहे, अक्षर लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला त्या वस्तूच्या काळाच्या वर्गवारीचे गट करायचे आहे. पहिला गट, दगडाची हत्यारे टिंब युग. या ठिकाणी अश्मयुग. दुसरे, तांब्याची हत्यारे व इतर वस्तू टिंब युग. या ठिकाणी ता आणि म्र, ताम्र. तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्रयुग. पुढचा घटक, लोखंडाची हत्यारे व इतर वस्तू. उत्तर आहे लोहयुग. लोहयुग. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 5वी परिसर अभ्यासाची जी प्रश्नपत्रिका आहे ती उत्तरासहित अभ्यासलेली आहे. या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही सराव करायचा आहे. थँक्यू.